पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीच्या नावाखाली थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप होतोय। तलवाडा कडूपाडा येथील समग्र शिक्षण अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। अंदाजपत्रकात विटांचे बांधकाम नमूद असताना प्रत्यक्षात सिमेंटच्या विटांचा वापर केला जातोय। इतकंच नाही तर क्रॅश कॉन्क्रीटऐवजी ग्रीड पावडर वापरून काम उरकण्याचा प्रकार उघडकीस आलाय। धक्कादायक बाब म्हणजे योग्य खोदकाम न करता वरवरच दगडचा पाया टाकून इमारत उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान संबंधित समग्र शिक्षण बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता अधिकारी संपावर असल्याचं कारण देत जबाबदारी टाळताना दिसते। तब्बल 32 दिवसांपासून संप सुरू असल्याने कामांवर कुठलंच नियंत्रण नसल्याचं चित्र आहे। मात्र प्रश्न एकच, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालू असताना जबाबदार कोण? निकृष्ट दर्जाचं काम तात्काळ थांबवून ते पाडून नव्याने दर्जेदार काम केलं जाणार का? आता याकडे कार्यकारी अभियंता आणि प्रशासन लक्ष देणार का, की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार? पालघरमधून मोठी बातमी, जनतेचा वाली।